तृतीय खंड. भगवान बुद्धाने काय शिकवले. भाग पहिला. धम्मामध्ये बुद्धाचे स्थान. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे. शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजेच प्रेषित मानित असे. याशिवाय तो असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजेच मुक्ती नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षीने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. इस्लाम धर्मातील मुमुक्षीने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे. भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही. शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्या पलीकडे स्वतःसंबंधी तो अधिक काही म्हणत नाही. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केलेले नाही. ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले. त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय. ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय. संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी. ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांशीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.